वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की मी आज आज मी आज वेनसडे आहे, तर मी आज एक ना नवीन रेसिपी नाही आहे ही. म्हणजे मी लग्न झाल्यानंतर जिथे शिकली आणि इथे लग्न झाल्यानंतर ती मच्छी खाल्लेली आहे. तर त्या मच्छीचं नाव आहे मुशी. आता मुशीला तुमच्या तुमच्या लँग्वेज मध्ये काय म्हणतात ते कमेंट्स मध्ये सांगा. बट मराठीमध्ये मुशीच, इंग्लिश मध्ये नाव असं आहे बेबी शार्क. आणि ऍक्च्युली त्याला 2 नावं आहेत. मी तर जस्ट गुगल केलं, त्याच्यामुळे मला अजून एक नाव कळलंय, मिल्क शार्क. आय डोंट नो त्याला मिल्क शार्क का म्हणतात, बट मिल्क शार्क पण हे अजून एक नाव आहे. आणि सेकंड म्हणजे असं मला एक आमच्या मावशी ज्या आहेत, मच्छीवाल्या मावशी, त्यांनी मला अजून एक सांगितलं की मुशी ही कमरेला चांगली असते. म्हणजे ज्यांना कमरेचा आजार आहे, मे बी त्यांचं कंबर जास्त दुखते, त्या लोकांनी मुशी खाल्लेली चांगली असते, असं खूप म्हणजे मी त्यांच्याकडून ते ऐकलंय. तर मग चलो. आणि ऍक्च्युली ती ना 2 टाईपमध्ये करतात, म्हणजे प्रत्येकाच्या चॉईस अनुसार. मला चिकन सारखी आवडते, लाईक ग्रेव्हीवाली, रस्सावाली. बट काही लोकांना ती फ्राय पण आवडते, म्हणजे ती दोन्ही टाईपमध्ये करू शकतो आपण, इव्हन फ्राय किंवा रस्सावाली. तर रस्सावाली केली तर ती वाव वाटतं, मतलब खूप छान लागते ती. पण फ्रायवाली पण ट्राय केली तरी चालेल, बट मी नाही करत, मला रस्सावालीच आवडते. आणि तो चलो, तुम्हाला मी पहिली मुशी दाखवते. एकच मुशी घेतली मी, मोठी मोठी नाही, ती छोटीच आहे, म्हणजे आहे मे बी मोठी, सॉरी माहिती नाही. बघा, ही मुशी आहे. त्याच्यावर कॉम्प्लिमेंटरीमध्ये मला कोळंबी भेटली, ती पण 1 2 3 4 5 पीसेस मे बी. ओके, तर मग ते तर मी फ्राय करणार आहे कोळंबी, पण मुशीचा मी रस्सा बनवणार आहे. तो चलो दाखवते मी आज कसा रस्सा बनवते ते. ओके, हे बघा, मी कुकिंगमध्ये अशी एकदम मास्टर नाही आहे. जे मी कुकिंग करते, ज्या माझ्या लाईक शॉर्टकटमध्ये मी जे कुकिंग करते तेच मी तुम्हाला दाखवते. ओके, आता ही मुशी आहे, ह्याला आपण फर्स्ट त्याला मॅरिनेट करत ठेवणार आहोत. त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण पहिला कोकमाचा रस टाकायचा, आणि आफ्टर दॅट ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट, मीठ, हळद टाकून त्याला मॅरिनेट करण्यासाठी, सेटल होण्यासाठी लाईक 15 to 20 मिनिट्स मे बी ठेवूया. त्याच्या आधी आपण त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे लाईक ते तयार करूया तोपर्यंत. पण पहिले जे टाकूया. ओके, तर मी इथे हे कोकम घेतलंय थोडंसं, लाईक 3-4 मे बी कोकमाचे हे घेतलेत. ओके, आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी, आणि हे थोडंसं असं असं एकदम असं आपण त्याला मसळून काढूया. तर हे आता झालं तर आहे रसवालं थोडं, तर हे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पूनच्या पेक्षा जास्त आल्याची पेस्ट टाकूया आपण, आला आणि लसूणची पेस्ट. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आपण आपलं मसाले टाकायचे. आता तुम्हाला जे जे मसाले आवडतात ते ते टाकू शकता तुम्ही. टाकते. ओके, हे काश्मीरी लाल तिखट आहे, ही हळद, बस एवढंच टाकतो आपण. आणि मीठ लास्ट आहे, ते मीठ. आणि लक्षात ठेवायचं की मीठ आपण ह्याच्यात पण टाकलंय, तिकडे टाकताना थोडं कमी टाकायचं, नाहीतर मग चेक करून टाकायचं, थोडंसं टेस्ट करायचं आणि मग टाकायचं. साईडला ठेवूया त्याला. तर ह्याच्या पुढे आपण हे पॅन घेतलंय मी, ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं त्यासाठी आपल्याला पहिले तयारी करावी लागेल. पहिलं म्हणजे कांदा. 1 कांदा इनाफ आहे एकासाठी, म्हणजे जेवढा आपण करतो त्यासाठी 1 कांदा इज सफिशियंट. 1 कांदा आपण कट करून घेऊया पहिला. चालू. Look at my eyes, bro.
गॉड, तुम्हाला दिसत असेल माहिती नाही, म्हणजे It was at this moment he knew he fucked up. या कांदा तर झालाय, कांदा झालाय, आता लसूण. पण व्हॉट टू, माझे डोळे. ओके, डोळे पुसायला लागतील. Yikes. आता इथे आपण हे काय जे आहे ते हे घेऊया. लसूण तुम्हाला मी ही वाली जी काय ट्रिक आहे ना लसूण सोलायची, ती मी तुम्हाला सगळ्यात फर्स्ट ब्लॉग मध्ये सांगितली होती. फर्स्ट या फिर मे बी सेकंड ब्लॉग मध्ये सांगितली होती. जर तुम्हाला नसेल माहिती, प्लीज गो अँड चेक द व्हिडिओ. थँक्यू. वा, काय रिक्वेस्ट करते मी. हे लसणीच्या एवढ्या एवढ्या पाकळ्या घेतल्यात आपण. एक कांदा घेतला. जर क्वांटिटी ह्याची क्वांटिटी खूप जास्त असेल तर कांदा जास्त घ्या, तर कांदा थोडा जास्त घ्या. ओके, जर नसेल तर तुम्ही तेवढंच घेऊ शकता. पण आता ह्याला झाकून द्या. तर हे करताना आपण ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकूया. पहिला गॅस ऑन. ह्याच्यामध्ये थोडं तर तेल तर तापू दे पहिलं. तर तेल तर तापू दे पहिलं. हे थोडंसं तेल टाकूया आपण. ओके, थोडं अजून टाकूया, हे खूप कमी होतं. वी नीड मोर. आपल्याला थोडं जास्त तेल टाकते मी. ते तुम्हाला आता कमी हवं असेल, पण माझं असं म्हणणं आहे स्वतःचं की मच्छी किंवा जे आपण नॉनव्हेज करतो ना त्याच्यासाठी नेहमी थोडं तेल जास्तच टाकावं. थोडा गॅस कमी केलाय बिकॉज तो ओव्हर हीट झालाय. आता लसूण लसूण थोडी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये कांदा. आता हे जे आपण करतोय ना ते प्रॉपर आपण जेव्हा चिकन करतो, चिकन मध्ये कसं आपण काही लोक टोमॅटो टाकतात, बटाटाही टाकतात, बट माझं स्वतःची एक हे आहे की मी व्हेजला नॉनव्हेज मध्ये मिक्स नाही करत. ओके, तर मग म्हणून मी ह्याच्यामध्ये टोमॅटो नाही टाकणार आहे, नाही बटाटा वगैरे कसं काही टाकणार आहे. हे जसं आपण चिकन स्पेसिफिकली जसं चिकन करतो त्याच टाईप मध्ये हे करायचं. फक्त इथे चिकनचे पीस नसणार, इथे मुशीचे पीसेस असणार आहेत. तो जसा हा कांदा थोडा सॉफ्ट झाला ना की ह्याच्यामध्ये आपण सगळे आपले मसाले टाकायचे. इवन दो की आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, हे आहेत ऑलरेडी ते टाकलेले, पण तरी पण आपण इथे परत टाकायचे जरा जास्त स्पायसी आणि थोडंसं असं चांगलं लागायला. लेट्स स्टार्ट. थोडंसं शिजू दे. त्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते म्हणजे ते थोडं सॉफ्ट होईल. आता इथे मी दोनदा म्हटलं, पण इथे आपण थोडंसं मीठ टाकलंय. त्या मुशीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी पण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. मग आपल्याला विचार करून मीठ टाकायचं. आता माझ्याकडे ना घरगुती केलेला आपला गोडा मसाला आहे. मसाला वाटप म्हणतो आम्ही ह्याला. तो वाटप म्हणजे कांदा, लसूण आणि खोबऱ्याचं वाटप आहे. ते मी ह्याच्यात टाकणार आहे नंतर. ओके, आता हे कसं बनवतात म्हणजे कांदा, लसूण आणि खोबरं घेऊन ते फ्राय थोडंसं भाजायचं आणि ते मिक्सर लावून असं पेस्ट तयार करायची. आता हे फ्रीज मध्ये होतं म्हणून ते कडक आहे, आता ते खूप सॉफ्ट असतं. ओके, तर आता हे झालेलं आहे थोडं सॉफ्ट. तर ह्याच्यामध्ये आपण आपले सगळे मसाले टाकू. तिखट 1 चमचा,
अजून 1 चमचा तिखट. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो पण. थोडंसं अजून थोडंसं टाकायचं, लाईक अर्धा चमचा. हळद हळद अर्धा चमचा. आणि लास्ट आता ह्याच्यामध्ये जो मी हा मसाला केलाय, हा वाला मसाला, तो ह्याच्यात टाकणार आहे. आपल्याला केवढं घट्ट हवंय त्याच्यावर आपण टाकायचं, त्याप्रमाणे टाकायचं. तर मला जास्त घट्ट नकोय, हे नॉर्मलीच पाहिजे, त्याच्यामुळे मी हे एवढंच टाकलंय. थोडं त्याला सॉफ्ट होऊन द्यायचं. आणि हे सगळं बारीकच ह्याच्यावर करायचं, फ्लेमवर करायचं. ओके. तर तुम्ही बघू शकता ह्याला आता तेल सुटलेलं आहे. ओके. आता छान असं तेल सुटलेलं आहे. साईडने बघितलं तर. ओके. तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यात टाकायची बारी आहे कोणाची? मुशी. तर ह्याच्यामध्ये आपण ही मॅरिनेट केलेली जी मुशी आहे ती टाकू. ह्याची तुम्ही चव बघू, ह्याचे तुम्ही जे टेक्स्चर आहे ते बघू शकता, किती भारी दिसतंय यार. ह्याला पण तेल सुटलंय चांगलं, असं बऱ्यापैकी तेल छानपैकी सुटलंय. माहिती नाही मला तुम्हाला दिसतंय कसं दिसतंय, आय डोंट नो, बिकॉज थोडंसं लाइटिंग प्रॉब्लेम आहे माझ्या किचन मध्ये. बट इट्स टू गुड. मतलब लाईक असंच जर मी ठेवलं ना, तर ह्याच्यात चिकन आणि मुशीमध्ये जर शिजल्यानंतर ना असंच जर मी ठेवलं, आपण लाईक सुखं चिकन करतो ना त्या टाईप मध्ये हे वाटतं स्टार्टिंगला. म्हणजे लाईक आता तर हे बघा, हे खूप असं सुखं चिकन करतोय आपण असंच वाटतंय. लाईक दिसतंय तुम्हाला, हे असं वाटतं की सुखं चिकन करतोय आपण. म्हणजे असे वाव, ह्याचा वास पण हे बघ ना, सुखं चिकन सारखंच नाही दिसत आहे. तर मग हे थोडंसं असं आपण थोडंसं तेल येण्यासाठी आपण त्याला ठेवूया थोडंसं. ओके. त्याला आता ह्याच्यामध्ये मी मीठ नाही टाकलंय. ओके. म्हणजे आता ह्याच्यामध्ये जर मीठ टाकलं ना मी, तर मला अंदाज नाही समजणार की मग खारट झालंय गोड झालंय. बिकॉज आता सेकंड म्हणजे थर्ड तुम्हाला गोष्ट सांगायची अशी की मी त्या जो वाटप केलं होतं ना कांदा खोबऱ्याचं, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे. त्याच्यामुळे मी आता मीठ टाकतो, जेव्हा मी त्याच्यात पाणी होते ना तेव्हाच मीठ टाकेन, जेव्हा टेस्ट करून थोडं. अदरवाईज मी त्यात मीठ टाकणार नाही आतापर्यंत, नाहीतर मग खारटवणी होऊन जाईल. आणि ते खाणार कोण मग खारट? मलाच खावं लागेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. ह्याच्यामध्ये गार पाणी बिलकुल नाही टाकायचं, थोडंसं कोमट असं गरम करायचं आणि मग टाकायचं. आता इथे साईड बाय साईड आपण इथे पाणी गरम करत ठेवूया फटाफट फास्ट. हे गरम झालंय पाणी, तर आपण ह्याच्यामध्ये आता ते पाणी टाकूया. तुम्हाला किती रस्सा पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल, रस्सावाला हवा असेल, तर तुम्ही जास्त पाणी टाका. घट्ट हवा असेल तर थोडंसंच पाणी टाका. हे बघा, हे जे काय झालंय ना, वा, हे तुम्हाला नाही वाटत का चिकनचे पीस? मला तर खूप वाटतात, मला तर नक्कीच वाटतात. ओके. त्याला मस्तपैकी करी पण आली आहे, करीच म्हणतो आपण त्याला. ओके. ह्याच्यावर आता करी पण आली छान अशी. तर हे थोडं आपण त्याला बॉईल करत, म्हणजे लाईक शिजू दे. हे ऑलरेडी शिजलंय, आता त्याला बॉईल येऊ दे. थोड्या वेळ बॉईल आल्यानंतर आपण त्याला परत हे करू, स्टर करू थोडंसं, आणि मग थोडा वेळ त्याला राहू दे रेस्ट. थोडा वेळ म्हणजे ऑलमोस्ट लाईक 10 to 15 मिनिट्स.
मग त्याच्यावर थोडंसं गार्निशिंग करून मग मोशी तयार होईल आपली. सेकंड म्हणजे ह्याच्यामध्ये आपण चिकन मसाला पण टाकू शकतो. जर तुम्ही चिकन मसाला तुम्हाला माहिती नसेल, म्हणजे याच्यात चिकन मसालाही टाकू शकतो आपण, जसं एव्हरेस्ट का चिकन मसाला जो आहे तोही टाकू शकतो. बघू शकता, वाव, लुक ॲट दिस. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण ना थोडंसं, मला वाटतं हा वास तर असा एकदम सुगंध येतोय ना, वास तर असला झक्कास येतोय ना, काय विचारू नका. ह्याच्यामध्ये ना आपण चिकन मसाला टाकूया. चिकन मसाला, लुक ॲट दिस. माझ्याकडे खूप सारे मसाले आहेत. ओके, माझ्याकडे मिसळ मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, पावभाजी मसाला आहे. पावभाजी खूप आहे माझ्याकडे. आता हा आहे चिकन मसाला. हो, मसाले. तर ह्याच्यामध्ये आपण पहिला मसाला टाकूया. ओके, आता आपल्याकडे जे हे उरलं होतं ना कोकम मगाशी, ते कोकम पण आपण ह्याच्यामध्ये थोडं टाकूया. बिकॉज शेवटी ती मच्छीच आहे ना, उर्मट वास नको यायला त्याला. उर्मट वास न येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कोकम टाकायचं. आय नो की हे कोकमाचा रस सगळा निघून गेला असेल, डझंट मॅटर, कोकम असतं. ओके, तिथे साइड बाय साइड ना मी माझी चपात्या पण करून घेते. ह्याच्यावरचं झाकण मी आता काढून ठेवते. थोडंसं असं शिजू दे. त्याच्यामध्ये आता कोथिंबीर गार्निशिंगला टाकूया. पहिलं टेस्ट करूया, बिकॉज आता थोडं तर शिजलं तर आहे. वाव, लाईक वाव, बिलकुल नाही. मला ह्याच्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही, नाही मीठ, नाही काही. एव्हरीथिंग इज परफेक्ट. आय लाईक द टेस्ट. अँड इवन ते आता खूप शिजलं पण आहे. ऍक्च्युली मी म्हणजे असे मच्छीवाला मावशी हेही म्हणतात की मुशीला जास्त वेळ नाही लागत शिजायला, ती शिजते पटकन. आणि तशीच ती तर शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, थोडी छान दिसते ना. त्याला करी पण एकदम छान आली आहे. अँड ओके, दिस शिजलेली कशी कळणार, ही बघा, ही अशी तुटते म्हणजे ती शिजली. आता शिजले तर ह्याला आपण ऑफ करून टाकूया. पण त्याच्या आधी आपल्याला गार्निशिंग तर केली पाहिजे ना. ओके, तर मग आता आपण टाईम झाला आहे जेवायचा, त्यामुळे आपण आता पहिलं हे करूया, फ्राय करूया कोळंबी आपली. थोडीशी तेलामध्ये फ्राय करते. ती आता तर खूप चांगली मॅरिनेट झाली असेल, खूप जास्तच मॅरिनेट झाली असेल ॲक्च्युली. ठीक आहे, पण ही अशी आहे. चलो, लेट्स डू इट.
ह्याच्यामध्ये हे माझं हे आहे, काय म्हणतो त्याला, मॅरिनेशन स्टफ नाही, काय म्हणतो याला, काहीतरी म्हणतो. हे आहे कोटिंगवालं पार्ट. थोडंसं तेल टाकून पहिलं ऑन करतो. आता हे थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मी तर तापायच्या आधीच टाकते. ठीक आहे ना, चलता है. लिंबू, कांदा, कांदा, लिंबू कटिंग करावं लागेल. ओके, हे तर झालं. आम्ही खाऊया, जेवूया. खाऊया. लुक ॲट दिस अमेझिंग, आय लव्ह इट. हे बघ किती छान झाला रस्सा. कधी असा रस्सा झाला बघा, किती छान मस्तपैकी. हे माझी क्रिस्पी कोळंबी, लिंबू, कांदा, चपाती. होऊन दाखवते कसं झालं. वाव. अमेझिंग. झणझणीत झालं, छान झालं. लुक ॲट माय हँड्स. ॲक्च्युली मी ना मिरची, चिकन, नॉनव्हेज खाण्यामध्ये खूप, म्हणजे माझ्या हाताकडे लक्षच देऊ नका. इथे माझी लाईट पण खराब झाली. ओके, तो चलो बाय. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि असेच अमेझिंग ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी घेऊन, जी मी रेग्युलरली करते.